आज आम्ही आलोय मोडगाव येथे, मोडगाव सावरपाडा येथे आणि तुम्ही बघत असतील नरेश भगत दादा, त्यांचे व्हिडिओ खूप व्हायरल झाल्यात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं होतं की आपला जो आदिवासी समाज आहे तो कुठेतरी धर्म परिवर्तन त्यांनी तो करत आहे आणि ह्याच ठिकाणी त्यांनी आपल्या लोकांना थांबवलं होतं. तू काल क्या गेला, तू काय आदिवासी दिवसात काय गेला, तू संस्कृती टिकवण्यासाठी गेलास ना. तुम्ही संस्कृती आमची तोरणा नाही चिडून उयरा सुधारून देत ना, का नाही होत? पालताय तुम्ही. आमची 1000 लोक नाशिकला तिसरा आदिवासी करत आहेत. समजते तुम्हाला? आमचं आरक्षण एक झटक्यात उडून टाकायला गेला असा टीचर आम्ही घेतला तर समजते तुम्ही? सर्वांना जोहार. जोहार. 10 तारखेला जो प्रकार घडला तो प्रत्येकाने माझा व्हिडिओ बघितलेलाच आहे. जे आमच्या गावात सर्रासपणे जो धर्मप्रचार होत होता तर त्याला मी पूर्णपणे विरोध केला. मी आणि माझे मिसेस आणि काही म्हणजे ग्रामस्थ होते, त्याच्यातून तुम्ही रोखला आणि जे काय त्यांना मी समजावलं आणि याच्या पुढे मी हे कार्य असंच चालू ठेवणार आहे. कुठेही जर धर्मपरिवर्तन होत असेल तरी त्याला पूर्ण माझा विरोध राहील. माझी पूर्ण आदिवासी एकता परिषद टीम आणि माझी ग्रामस्थ यांनी मला पाठिंबा दिलेला आहे. असाच पाठिंबा हमेशा मला असू द्या. म्हणजे मला पूर्ण हे धर्म परिवर्तन असो किंवा सामाजिक कार्य असो याच्यासाठी मला एक ताकद म्हणजे तुमच्याकडून मिळत आहे. जोहार. जो काही 10 ऑगस्टला प्रकार घडला त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत, कारण 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस होता आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी हा जो काही अंधश्रद्धा पसरवून आपल्या आदिवासी लोकांना धर्म परिवर्तन करण्याचा कार्यक्रम चालू होता. त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट आहे की आमचे आजार बरे होतात, आमची दारू सुटते, अशी अन्य कारणं सांगितली जात होती आणि निश्चितच त्याच्यासाठी नरेशने विरोध दर्शवला की ही घटना ही चुकीची आहे. इथे बाप्तिस्मा देण्याचा प्रकार होता आणि त्या लोकांच्या तोंडून ऐकलं होतं की आम्ही आजारी पडतात तेव्हा तुम्ही कुठे होतात. मग आजारी पडतात तेव्हा त्याच्यासाठी सरकारने आपल्याला दवाखान्याची व्यवस्था केलेली आहे, लोकांनी तिथे जावं. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने अंधश्रद्धा पसरवून आणि आपल्या आदिवासी लोकांना अजून माघारी ठेवलं जात आहे, ह्याच्यासाठी जो काही नरेशने आवाज उठवला आणि म्हणून ही चांगली गोष्ट आहे की हे काही जे प्रकार घडतात ते बंद होणं अपेक्षित आहे. आणि त्या उद्देशाने आपल्याला आपलं आरक्षण पण टिकवायचं आहे, आपलं पुढचं संस्कृती परंपरा पण टिकवायची आणि त्याच्यासाठी निश्चितच समाजाने पुढाकार घेऊन ज्या काही अनिष्ट गोष्टी आपल्या समाजामध्ये घुसत असतील त्यासाठी बंद करणं ही काळाची गरज आहे असं आम्हाला वाटतं. आणि म्हणून आदिवासी एकता परिषद ही नेहमीच सांगितलेली आहे संस्कृती आणि ज्या आपल्या परंपरा आहेत त्या आपण जगल्या पाहिजेत, जपल्या पाहिजेत, तरच आदिवासीचं अस्तित्व ह्या पृथ्वी तळावर राहणार आहे.